या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. दर्शक हो, आता पाहूयात एक सविस्तर बातमी. 26 नोव्हेंबर रोजी संविधान बचाव समितीच्या वतीनं सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन सोलापूर जिल्ह्यातील लाखोंच्या संख्येनं महामोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते पूनम गेट जिल्हाधिकारी कार्यालय असा निघणार आहे. भारतीय जनता पक्ष RSS या जातीवादी संघटनांकडून संविधानाची पायमल्ली केली जात आहे. जाती जातीमध्ये तेढ निर्माण केली जाते. धर्मनिरपेक्ष भारत देशामध्ये विशिष्ट धर्माचं स्तोम माजवून हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशात वाढलेली बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न, कामगार, कष्टकरी, शेतमजूर यांचे प्रश्न, सरकारचं शैक्षणिक धोरण, विद्यार्थ्यांचे प्रश्न यासह संविधानाला न मानणारी आणि भारतीय संविधानानुसार नोंदणीकृत नसलेली RSS या देशद्रोही संघटनेवर बंदी घालावी या आणि इतर मागण्यांसाठी बुधवारी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता संविधान समर्थकांचा महामोर्चा आंबेडकर उद्यान न्यू बुधवारपेठ पासून ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत काढण्यात येणार असल्याची माहिती सुभान बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सत्ताधारी पक्ष आणि RSS या देशाचा राज्य कारभार हा भारतीय संविधानाप्रमाणे चालू आहे. तो त्यांना आज आवडे नाही. ती घटना बदलण्यासाठी, ती घटना संपवण्यासाठी या देशामध्ये जातीय दंगे, बेकाराला उद्ध्वस्त करणे, शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणे अशा काही प्रमुख मागण्या आहेत. आज साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. परदेशामध्ये मुस्लिम महापौर होऊ शकतो पण भारतात होऊ शकत नाही. आणि ज्याचं स्वातंत्र्यासाठी योगदान आहे तो समाज आज कुठे आहे याचं भान आहे का सत्ताधाऱ्यांना? आज तुम्ही अयोध्येच्या राम मंदिराला 14,000 कोटी रुपये खर्च करता आणि गोरगरीब अन्ना वाचून पाय घासून मरा लागले. त्याला बघायला सवड नाही या सरकारला. मग हे कुणाचं सरकार आहे? लोकशाही मानणारं सरकार आहे का जातीवाद मारून या देशात वाटोळं करणारं हिंदू राष्ट्र आहे? याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा. हा मोर्चा कशा पद्धतीने कुठून कोणत्या? हा मोर्चा आंबेडकर उद्यान न्यू बुधवारपेठ सिटी, जुना सिटी बस डेपो तिथून निघेल. पांढरपूर शिवाजी चौक, त्यानंतर नवीस पोलीस चौकी, सरस्वती चौक, 4 पुतळा, बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि पूनम. आणि याला जिल्ह्यातून तयारी केली आहे का फक्त? नाही, जिल्ह्यातून तयारी झाली. बाहेर जिल्ह्याच्या लोक पाहण्यासाठी येणार आहेत, त्यांचे आम्हाला निरोप यायला लागले. एकूण किती याच्यामध्ये आमचा अंदाज आहे कमीत कमी 1 लाख तरी येऊ शकतात मोर्चात. एवढी आमची अपेक्षा आहे. आम्ही एवढं म्हणू शकत नाही की आज येणार. यावेळी सुभान बनसोडे, अशोक जानराव, रॉकी बंगाळे, अशोक आगवणे यांनी मोर्चाबाबत अधिक माहिती सांगितली. हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून अराजकीय असा हा मोर्चा असणार आहे. तसंच या मोर्चाला सोलापूर जिल्ह्यातील लाखोंच्या संख्येनं संविधान समर्थक येणारच असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या संविधान बचाव समितीच्या महामोर्चाला मुस्लिम समाज बांधवांनीही पाठिंबा दिला आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.